वाटतंय की मानधन जे आहे ते काही रखडलेलं नाही। आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो। लाडक्या बहिणींचं एप्रिल महिन्याचं मानधन काही रखडलं नाही। आम्ही वेळोवेळी त्या संदर्भात आढावा घेत असतो। एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल बोलताना बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हे विधान केलंय। त्यांनी या मुलाखतीमध्ये सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत। नेमका तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार आणि त्याला विलंब का झाला, पुढे देखील त्या काय म्हणाल्या ते ऐकल्यानंतर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। त्याकरिता आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जेवढा होऊ शकेल आपल्या माता भगिनींना शेअर करा। अदिती ताईंची संपूर्ण स्टेटमेंट व्हिडिओ आपण पुढे पाहणार आहोतच। येथे पाहू शकता, अक्षय तृतीयेला पैसे नाहीत, लाडक्या बहिणी पाहतायत एप्रिल हप्त्याची वाट। अदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा सण 30 एप्रिलला होता आणि याच दिवशी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र अक्षय तृतीया उलटून गेली। काल 1 मेचा दिवस उजाडला तरी महिलांच्या खात्यात पैसे येण्याबाबत काहीच अपडेट समोर आलेली नाही। याच दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। त्या काय म्हणाल्या ते आपण आता पुढे पाहूयात। वाटतंय की मानधन जे आहे ते काही रखडलेलं नाही। आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो। महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो। पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून